हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो 2 महिने पेंडिंग झाले असून मार्च आणि एप्रिल तरी सुद्धा आपल्याला मार्च महिन्याचा जो 21वा हप्ता आहे अजूनही आपल्या अकाउंटला जमा झालेला नाही आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या वेळेस जे वितरण आहे पुढे जाणार आहे का? सोबतच जो मार्च हप्त्याचा GR आहे सरकारने लवकरात लवकर काढून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला 1500 किंवा 3000 आपल्याला द्यावे अशी नम्र विनंती करतो. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आता आपल्याला 1500 रुपये म्हणजे मार्च महिन्याचा 2100 रुपये भेटणार आहेत की दोन्ही महिन्याचे मार्च आणि एप्रिलचे दोन्ही महिन्याचे 3000 भेटणार आहे. तुम्हाला काय वाटतं? 2 महिने संपलेले आहेत. सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे का? सरकारला तुमचा जो हप्ता आहे दर महिन्याला द्यायला काय होतं? सरकार हे मुद्दाम करून करताय का की लाडक्या बहिणींचा 1 महिना वर्षामधून काढून टाकायचा आणि त्या महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना द्यायचा नाही? म्हणजेच काय, लाडक्या बहिणींना सरकार आता पोरकं करताय काय हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारने तुमच्या अकाउंटला किती पैसे सेंड करायला पाहिजे? 1500 करायला पाहिजे की 3000 करायला पाहिजे? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला, तर मग आपण लाडक्या बहिणींनो वितरण पुढे जाणार आहे का ते समजून घेऊयात. आज जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, आज आहे संडे म्हणजे 26 तारीख. आज कोणत्याही हालतीमध्ये GR येणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की 28 तारखेपर्यंत GR येणार आहे. 28 तारखेपर्यंत GR येणार आहे, बरोबर. आणि लाडक्या बहिणींनो, जे वितरण आहे आपल्याला 29-30 या दिवसांमध्ये होतील. पण मला सरकारकडे नम्र विनंती करायची आहे की आता मार्चही संपला, बरोबर, आणि एप्रिल सुद्धा संपेल. तर मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्याचे पैसे सरकारने एकत्रित द्यावे असं तुम्हाला लाडक्या बहिणीनं वाटतो का? की आता 1500 ची वाट पाहून आपण थकलो, डायरेक्टली सरकारने 3000 रुपये द्यावे का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पण मी इथे तुम्हाला सांगतोय, सरकार आपल्याला 1500 रुपये देणार आहे. सरकार आपल्याला लाडक्या बहिणींनो 3000 रुपये देणार नाही. पण तुमचे काय आहेत नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला 1500 द्यायला पाहिजे की 3000 दोन्ही महिन्याचे एकत्र द्यायला पाहिजे असं सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, अनेक युट्यूबर सांगत आहे की पेंडिंग लाभ भेटणार आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. काही युट्यूबर सांगत आहे की 7500 रुपये भेटणार, काही सांगताय 6 भेटणार, काही सांगत आहे 4.5 भेटणार, काही सांगताय 3000 रुपये भेटणार. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे कुठेच देणार नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपये देणार आहे, बस, दॅट्स इट. म्हणून मला अजून तुमच्याकडनं आन्सर्स पाहिजे आहेत की तुम्हाला हे जे 2 महिने आता पेंडिंग पडलेले आहेत, मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचा जो लाभ आहे आपल्याला भेटायला पाहिजे का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो, आपण सरकारला मतं दिले होते आणि म्हणून सरकार त्या खुर्चीवर बसलं. तर आता सरकारने हे विसरायला नको की याच लाडक्या बहिणींमुळे सरकार कुठे बसलाय? खुर्चीवर बसलेला आहे. तर याच लाडक्या बहिणींमुळे सरकार खाली सुद्धा बसू शकतं. म्हणून या सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी काय करावा? GR काढावा आणि त्याच्या माध्यमातून वितरण सुरू करावे. यावेळेस वितरण पुढे जाणार का? एवढे दिवस वितरण पुढे गेल्यासाठी कोणतंही ठोस कारण नाही आहे. ना निवडणूक आहे, ना आचारसंहिता, ना काही आहे. आचारसंहितेमध्ये सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला क्रेडिट झाले. मग आता का? मग आता का? कुठे करप्शन तर होत नाहीये, कुठे भ्रष्टाचार तर होत नाहीये. कारण महाराष्ट्राचं सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी आहे, नालायक आहे. मी काय शब्द आहे, शब्द वापरू शकत नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जर सरकारने असंच चालू ठेवलं तर तुम्हाला या सरकारला जागा दाखवावं लागेल. सोबतच लाडक्या बहिणींनो, वितरण पुढे जाईल का? तर मला असं वाटतं 27 ते 30 या तारखांमध्ये GR सुद्धा येईल आणि तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा क्रेडिट होतील. तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 20वा हप्ता भेटलेला आहे? 20वा हप्ता भेटलेला आहे आणि जे तुमचं स्टेटस आहे कशामध्ये? लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला तिथे तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अशाच बहिणींना ते पैसे वितरित केले जाणार आहे. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची अपडेट, असंख्य बहिणी ना मोठा झटका बसणार आहे आणि त्यांचा जो लाभ आहे 1500 रुपयाचा तो आता 30 एप्रिल नंतर बंद होणार आहे. कारण तुम्ही जी KYC चुकवली होती ती जर आता एडिट केली नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होईल.
म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही प्रयत्न करा की तुमची ई-के-वाय-सी योग्य पद्धतीने झालेली असेल 31 एप्रिल पर्यंत. नंतर टेन्शन वाढवणारी बातमी, 1.5 लाख लाडकींचे ₹1500 कायमचे बंद होणार. महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. एकाच न्यूजपेपरची नाही आणली लाडक्या बहिणीनो, 2 ते 3 न्यूजपेपरची बातमी आहे. म्हणजेच काय, या उरलेल्या 4 दिवसांमध्ये जर आपण ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर तुमचा लाभ कायमचा बंद होईल. आणि ज्या बहिणींचा कायमचा लाभ आता बंद झालेला आहे, तर त्या बहिणींसाठी सरकारने काय करायला पाहिजे, नवीन जी ई-के-वाय-सी आहे ती प्रक्रिया सुरू करायला पाहिजे, की जेणेकरून ज्याही बहिणींची के-वाय-सी रखडलेली आहे त्यांना ते करता येईल. बघा लाडक्या बहिणींनो, फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ई-के-वाय-सी ची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे पालघरमधील 1.5 लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळणे बंद होणार आहे. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांच्या खात्यापुढे ₹1500 येणार नाही. म्हणजे इथून पुढे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही लाडक्या बहिणींनो. सरकारने लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत दिली आहे. पण ही मुदत संपत आली तरी अनेक लाडकींचे काम पूर्ण झालेले नाहीये. त्यामुळे त्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत. आता मी इथे म्हणणार, सरकारची चुकी नाहीये. इथे लाडक्या बहिणींची चुकी आहे. कारण एवढे दिवस जर भेटून जर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी एडिट करत नाही आहेत, तर इथे सरकारचा दोष नाहीये, इथे लाडक्या बहिणींचा दोष आहे. आणि लाडक्या बहिणींनी इतक्या दिवसांमध्ये आपली ई-के-वाय-सी करायला पाहिजे होती. ज्यांची ई-के-वाय-सी चुकली होती त्यांच्यासाठी 4 महिने एक्स्ट्रा मिळालेत ना तुम्हाला. 4 महिने. आणि त्याच्यामध्ये ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी 31 डिसेंबर पर्यंत करायची होती, त्यांना तर मुदतवाढ पण दिलेली नाहीये. त्या बहिणींसाठी सरकारनं काय घ्यायला पाहिजे, स्टेप घ्यायला पाहिजे, की बाबा ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाहीये, त्यांना ई-के-वाय-सी चान्स द्यायला पाहिजे. न झाल्यामुळे लाडकीच्या खात्यात पैसे बंद झाले होते. ई-के-वाय-सी दरम्यान दुरुस्ती करण्यासाठी त्यांना 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली. हे वेळेत काम पूर्ण होऊन पुन्हा लाभाचे पैसे मिळवण्यासाठी लाडकींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना पालघर जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तरी देखील त्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता के-वाय-सी साठी फक्त 4 दिवस शिल्लक उरलेले आहेत. बघा, लाडकी बहिणीचा लाभ घेण्यासाठी महिलांनी जे अर्ज केले होते त्यांना अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या महिलांनी योग्य माहिती आणि अज्ञानामुळे खाते बँकेत नसले जाऊनही ई-के-वाय-सी पूर्ण केली. पण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ई-के-वाय-सी करण्याचे काम राहून गेले. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले होते. या महिलांची संख्या आता 1 लाखाच्या आसपास आहेत. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 1 लाख आहे. तर राउंड फिगर जर आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आपण बघतो आणि या जिल्ह्यांमध्ये किती बहिणी आता अपात्र होतील तुम्हीच ठरवा. बरोबर? मी तुम्हाला आता आकडा सांगितलाय. 70 लाख ते 1 करोड इतक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. इतक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींची अजूनही ई-के-वाय-सी रखडलेली आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच पालघर जिल्ह्यामध्ये 6,24,659 महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहे. यामधील 254 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडलेला आहे. म्हणजे 254 महिलांनी लाभच आता त्यांना नको या योजनेचा लाभ, तर त्यांनी तो सोडलेला आहे. 65,502 महिलांनी 30 एप्रिल पर्यंत ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख महिलांची लाभ बंद झालेला आहे. या महिलांनी पुढच्या 4 दिवसामध्ये के-वाय-सीचे काम पूर्ण करावे आणि नाहीतर त्यांचे ₹1500 बंद होईल. पण हे जे कायमचे बंद होणार आहे, तर या अशा बहिणी असतील, की त्यांची ई-के-वाय-सी एडिट करण्याची प्रक्रिया असेल. ज्या बहिणींना नवीन ई-के-वाय-सी आहे, त्यांची प्रक्रिया सुरूच नाहीये. तर हे सरकार हे ढोंगीपणाचं नाटक का करताय? कारण लाडक्या बहिणींनो, सरकारना करप्शन करायचं आहे. एक हप्ता, एक जो आपला महिन्याचा जो लाभ आहे, हप्त्याचा लाभ आहे, सरकारला लाडक्या बहिणींना द्यायचा नाही आहे. निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींना काय केलं, जवळ केलं आणि निवडणूक संपली आणि या सरकारने लाडक्या बहिणींना काय केलं, दूर केलं. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अन्यथा लाडक्या बहिणींनो, जर आपण हातावर हात देऊन राहिलो, तर आपल्याला हे सरकार अशाच पद्धतीने आपली पळवाट करणार आहे आणि आपल्याला पैसे देणार नाहीये. बघा, यावेळेसचे वितरण पुढे जाणार का? मला नाही वाटत. 27 ते 30 या तारखांमध्ये आपल्याला पैसे क्रेडिट होऊ शकतात. फक्त मी सरकारला एवढंच म्हणतोय, की लाडक्या बहिणींसाठी जी-आर लवकरात लवकर काढा आणि जी-आर काढून लवकरात लवकर 30 तारखेच्या आत मार्च महिन्याचा हप्ता द्या. जर सरकारकडे
पैसा असतील तर सरकारने लाडक्या बहिणींना 3,000 रुपये द्यावे. तुम्हाला काय वाटतं सरकारने आपल्याला 3,000 द्यावे की 1,500 द्यावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लाडक्या बहिणींनो एकच म्हणायचं आहे, की आपल्याला आता ही जी मागणी आहे ना 2 हप्त्याची उचलून धरावी लागेल. अन्यथा सरकार आपल्याला एकाच महिन्याचे पैसे देतील. आता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. काहीही प्रश्न असले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका.